महत्त्वाची बातमी, शरद पवार यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी बिनविरोध निवडणुकीवरून फडणवीस आणि विरोधकांवर टीका केलेली आहे। वेगवेगळ्या मार्गाने बिनविरोध निवड झालेली आहे, त्यामुळे मिरची लागली असं प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी दिलंय। तर सरळ मार्गाने निवडी झाल्या नाहीत, पैसे पळवापळवी दमदाटी करून निवडी झाल्या असं लोक म्हणतात, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावलेला आहे। त्यावेळी तर तुम्ही कमालच केली। सुरुवातीला चौकार मारला, 4 नगरसेवक बिनविरोध धुळ्यामध्ये तुम्ही निवडून आणले। आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिर्ची लागते। अब तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं। बिनविरोध झाले, बिनविरोध वेगळ्या मार्गाने झाले, याच्यामुळे मिरच्या लागायला लागलेल्या आहेत। सरळ मार्गाने झाले असते की नाही सगळ्यांनी बसून नाही हाच फार शाणा आहे आणि ह्यालाच उभा करू आणि आम्ही मागे घेतो, असं नाही झालं। पळवापळवी करून दमदाटी करून पैशाचा वापर करून बिनविरोध झालेल्या दिसत आहेत असं लोक म्हणतात, मला माहित नाही। त्यामुळे लोकांचा फार मोठा आक्षेप आहे। तुम्ही प्रत्येक बिनविरोध वॉर्डात जाऊन विचारा कोणी का अर्ज मागे घेतले, त्याचे खुलासे आपल्याला उपलब्ध होतील। तर या सगळ्या मुद्द्यावर सचिन अहिर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया आपण। कारण लोकशाही संपत चाललेली आहे। अशाच पद्धतीने जर लोकशाही जर संपली मग नोटा कशाला तुम्ही आणता। ज्या अर्थी कुठच्याही उमेदवाराच्या बाबतीतली आमची गरज नाही असं आहे, तर आम्ही निवडणूक आयोगाला हे सांगतोय की बघ त्यांना तुम्ही बिनविरोध करू शकत नाही, मग नोटा हा ऑप्शन तुम्ही दिला काय। पुढच्या काळामध्ये मतदारांपर्यंत जायची गरज नाही, मतदार यंत्रणा लावायची गरज नाही, कुठच्याही प्रकारे लोकांना दिलेल्या आश्वासनाचं पालन होत नाही, पूर्तता होत नाही, म्हणून उमेदवारांनाच विकत घ्यायचं। किंबहुना सर्वच राजकीय पक्षामध्ये अशा प्रकारे मानसिकता आणि एक भीतीचं वातावरण निर्माण करायचं की उमेदवार पुढे येऊच नये। हे जर होत राहिलं तर जसं सर्वजणच म्हणतात की पुढच्या 5 वर्षामध्ये निवडणुका होतील की नाही होतील, ह्याच्या मागे आपण या धर्तीवरती पुढे चाललेलो असं म्हणायला हरकत नाही। बिनविरोध निवडणुकीवरून भास्कर जाधव यांनी देखील टीका केली आहे। दाग दाखवून बिनविरोध निवडणुका या घेतल्या जात आहेत, आर्थिक व्यवहार करून बिनविरोध निवडणुका होत आहेत असं ते म्हणत आहेत। सरकारनं केलेलं चांगलं कुठलं धोरण त्यांना मान्य आहे म्हणून त्या जनतेनं त्यांना बिनविरोध दिलंय का, तर जनतेनं यांना विरोध दिलेला नाही। तर यांच्या उमेदवाराच्या विरोधात ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले त्या उमेदवारांना धाकदपटशाही दाखवून किंवा त्यांच्याबरोबर आर्थिक व्यवहार करून त्यांना विकत घेऊन किंबहुना काही लोकांना खोलीमध्ये कोंडून ठेवून त्यांनी आपले उमेदवार बिनविरोध होण्याकरता म्हणून केलेला प्रयत्न, एक अत्यंत लांछनास्पद प्रयत्न तुम्ही बघितला असाल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।